नमस्कार. जे लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात त्यांना महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, त्याचबरोबर तत्सम या प्रकारच्या मासिक किंवा चतुर्थ मासिक योजनांचा लाभ घेता येईल का, याविषयीच्या चर्चेवर आपण आज भर देणार आहोत किंवा त्याविषयीची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार श्रोत्यांनो, तुम्ही पाहताय महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल जय जगत फाउंडेशन आणि आज आपण अशाच विषयांवर माहिती घेणार आहोत किंवा अशा प्रश्नांची उत्तरे देणार आहोत ज्यामध्ये जर तुम्ही एखाद्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाकडून मिळणाऱ्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेता येईल का किंवा त्या योजनेसंदर्भात महाराष्ट्र शासन लाभार्थ्यांच्या अनुषंगाने काय पावले उचलत असते, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी श्रोत्यांनो, जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर अशी महत्त्वाची माहिती तुमच्या परिवारासोबत किंवा तुमच्या आप्तस्वकीयांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. तसेच महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल म्हणजेच जय जगत फाउंडेशन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून दररोज येणाऱ्या नवनवीन बातम्या तसेच नवनवीन माहितीचा खजिना तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. तर श्रोत्यांनो, आता वळूयात आपल्या आजच्या मूळ मुद्द्याकडे. श्रोत्यांनो, आज एका श्रोत्यांनी आपल्याला असा प्रश्न विचारला आहे किंवा कमेंट बॉक्समध्ये अशी कमेंट केलेली आहे, ती मी सर्वप्रथम तुम्हाला वाचून दाखवतो आणि त्यानंतर त्याविषयीची माहिती संपूर्णपणे सांगतो. तर प्रश्न आहे, मारुती साठे यांनी तो प्रश्न विचारलेला आहे. ते म्हणत आहेत की सर, PM किसान योजना किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जी महाराष्ट्रामध्ये राबवली जाते त्या योजनेचे पैसे मिळाले आहेत, परंतु संजय गांधी निराधार योजनेचे डिसेंबर या महिन्यापासून आम्हाला पैसे मिळालेले नाहीत, तर याविषयी माहिती द्या. सर्वप्रथम मारुती साठेजी, तुमचं मी मनापासून धन्यवाद करतो, अभिनंदन करतो की तुम्ही तुमचा जो प्रश्न आहे तो कमेंट बॉक्समध्ये विचारलेला आहे. तर सर्व श्रोत्यांसाठी हे उत्तर आहे की जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजना या योजनांचा लाभ घेत असाल तरीसुद्धा भारत सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या PM किसान योजना किंवा महाराष्ट्र शासनाद्वारे चालवल्या जाणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजना ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीने चालवल्या जातात. तुम्ही निराधाराचा जरी लाभ घेत असाल, म्हणजे श्रावणबाळ किंवा संजय गांधी या योजनांचा लाभ जरी घेत असाल तरी तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ हा 100% मिळणार आहे. होऊ शकतं की तुम्हाला जो संजय गांधी निराधार किंवा श्रावणबाळ योजनेचा निधी येण्यामध्ये विलंब झाला असेल, परंतु नमो शेतकरी योजना ही केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत येणारी योजना असल्यामुळे त्या योजनेचे पैसे तुम्हाला लवकर मिळून जातात. कारण नमो शेतकरी योजना या योजनेचा 6वा हप्ता महाराष्ट्र सरकारने जानेवारी ते मार्च या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये संपूर्ण देशात वाटप करण्याचे ठरवले होते आणि म्हणून तुम्हाला जे आहे PM किसान योजना किंवा महाराष्ट्रात चालवल्या जाणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेचे पैसे मिळालेले आहेत. श्रोत्यांनो, आता एका श्रोत्यांनी पुन्हा असाच प्रश्न विचारला होता की त्यांचं म्हणणं होतं PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजना वेगवेगळ्या आहेत का. तर त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की PM किसान योजना ही केंद्र सरकारची योजना असून ती शेतकऱ्यांना दरमहा 500 रुपये याप्रमाणे एका वर्षाला 6,000 रुपये देत असते. तर त्याच अंतर्गत वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणे या योजनेची अंमलबजावणी केली जाते. जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र सरकार हे PM किसान योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये चालवल्या जाणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेला जोडून म्हणजेच संलग्न आहे. म्हणजे PM किसान योजना आणि शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजना एकच आहेत, परंतु महाराष्ट्र शासन केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या 6,000 रुपयांमध्ये राज्य सरकारकडून 6,000 रुपये टाकून एकूण 12,000चे एकूण 12,000चे वार्षिक अनुदान
शेतकऱ्यांना देत असते। श्रोत्यांनो, जर तुम्हाला नमो शेतकरी योजना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला केंद्र सरकारकडून चालवण्यात जाणाऱ्या PM किसान योजना या योजनेचा सर्वप्रथम फॉर्म भरावा लागेल किंवा सर्वप्रथम त्या योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशन करावे लागेल। तेव्हाच तुम्ही महाराष्ट्र शासनाकडून चालवण्यात जाणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेचा लाभ घेऊ शकता। अर्थातच सोप्या भाषेत सांगायचे झाले तर केंद्र सरकारकडून 6,000 आणि राज्य सरकारांकडून 6,000 याप्रमाणे आपल्याला म्हणजेच शेतकरी बंधू भगिनींना जे आहे ते वर्षाचे 12,000चे अनुदान राज्य सरकार आपल्या अखत्यारीत येणाऱ्या लाभार्थ्यांना किंवा योजनेच्या अखत्यारीत येणाऱ्या लाभार्थ्यांना प्रदान करत असते। श्रोत्यांनो, या योजनेचा 6वा हप्ता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निधी वाटप करून झालेला आहे। ज्या शेतकऱ्यांना किंवा ज्या मित्रांना या योजनेचा अजूनही लाभ मिळाला नाही त्यांनी एकदा त्यांच्या अर्जाची स्थिती तपासून तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा। श्रोत्यांनो, आपल्याला जो दुसरा प्रश्न आलेला आहे तो आलेला आहे रोहित संतोष पांडे या अकाउंटच्या माध्यमातून एका महिलेने प्रश्न विचारलेला आहे। त्यांनी त्यांचं नाव त्या ठिकाणी सांगितलेलं नाही आहे किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट केलेली नाही आहे, परंतु त्यांनी त्यांचा प्रश्न जो महत्त्वाचा आहे तो विचारलेला आहे। ते म्हणतात की भैया, मैं भंडारा जिला से बात कर रही हूँ। मुझे लाड़की बहन योजना के 1500 रुपये मिले थे, लेकिन मैं निराधार का लाभ लेती हूँ। अब मुझे दिसंबर महीने के बाद 5 महीने हो गए, एक भी रुपया नहीं मिला है। तर मी सर्व श्रोत्यांना सांगू इच्छितो, सर्वप्रथम यांना हिंदी भाषेमध्ये मी उत्तर देऊ इच्छितो कि देखिए बहन जी, आपने जो है एक पहली बात तो यह है कि बहुत बड़ी गलती कर दी है, क्योंकि लाडली बहना ये जो हमारी महाराष्ट्र शासन के द्वारा चलाई जाने वाली योजना है, उस योजना के तहत एक कॉलम आता है जिसमें लिखा होता है कि अगर आप महाराष्ट्र राज्य के किसी और योजना का लाभ ले रहे हो तो मेरी लाडली बहना इस मुख्यमंत्री लाडली बहना इस योजना का आप लाभ नहीं ले सकते। सर्व श्रोत्यांना माझं सांगणं आहे की जर तुम्ही महिला असाल आणि त्यामध्ये जर तुम्ही दिव्यांग असाल आणि श्रावणबाळ योजना किंवा त्या अंतर्गत येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना या योजनांचा जर लाभ घेत असाल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा तुम्ही लाभ 100% घेऊ शकणार नाही। जर तुम्ही दोन्ही प्रकारचे फॉर्म भरत असाल तर तुम्हाला जे आहे ते अडचणींना सामोरं जावं लागतं, कारण महाराष्ट्र शासनाने जवळजवळ आता 15 लाख लाडक्या बहिणींचे खाते जे आहे बंद केलेले आहेत। त्यामध्ये वेगवेगळ्या अटी आहेत, ज्यामध्ये काही पेन्शनर आहेत, काही डॉक्टर आहेत, वकील आहेत, व्यावसायिक आहेत, काहींच्या घरी गाड्या आहे, काहींकडे शेती आहे, त्याचबरोबर काही महाराष्ट्र शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेत आहेत। तर अशा प्रकारे जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने 15 लाख महिला आहेत ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या, परंतु आता उलट तपासणीमध्ये जे आहे त्यांचे खाते महाराष्ट्र शासनाने बंद केलेले आहे। त्यामुळे भंडाऱ्यावाल्या ताईंना म्हणजे भंडारा जिल्ह्यातील ज्या ताई आहेत जिन्होंने संदेश किया है भंडारा जिला से, उनको मेरा यही बताना है कि आप जो है एक बार अपने तहसील कार्यालय में जाकर जो है दोबारा से तुम्हारी फॉर्म की जो स्थिति है, तुम्हारा जो निराधार योजना का फॉर्म है, जो विधवा महिला पेंशन आपको मिलती है, उसकी जो है स्थिति जान लीजिए। और मेरी लाडली बहना जो पेंशन आप लिया था, आपने जो 1500 रुपये लिया था, उसको शायद जो है अभी आपको दोबारा नहीं मिलेगा, क्योंकि महाराष्ट्र शासन जो है महाराष्ट्र शासन की किसी दूसरी योजना का अगर लाभ ले रहा हो तो महाराष्ट्र शासन जो है लाडली बहना किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा जो आहे तो लाभ देत नाही। तर याची सर्व श्रोत्यांनी जी आहे ती नोंद घ्यायची आहे। श्रोत्यांनो, जर ही माहिती तुम्हाला आवडली तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, तसेच तुमच्या आप्तस्वकीयांबरोबर परिवाराबरोबर तसेच मित्रांबरोबर शेअर करायला सुद्धा विसरू नका। आणि आपल्या महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल म्हणजेच जय जगत फाउंडेशन या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। तर अशा प्रकारे मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे की संजय गांधी निराधार योजनेच्या अटी आणि शर्तींच्या अंतर्गत येणाऱ्या म्हणजे कोणत्या लाभार्थ्यांना कशा प्रकारे लाभ मिळू शकतो
तर या प्रकारे जो आहे तो जी संपूर्ण माहिती जी आहे ती आता तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा सांगतो, जर तुम्ही दिव्यांग असाल आणि श्रावणबाळ किंवा दिव्यांग असाल, निराधार असाल, विधवा असाल, तर तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या श्रावणबाळ योजना, तसेच संजय गांधी निराधार योजना, तसेच विधवा महिला पेन्शन योजना या योजनांचा जर लाभ घेत असाल, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार नाही. परंतु जे आहे तुम्ही महाराष्ट्रात चालवल्या जाणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेचा 100% लाभ घेऊ शकता. कारण या योजना ज्या आहेत या दोन्ही वेगवेगळ्या योजना आहेत. त्याचबरोबर तुम्हाला जे आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की नमो शेतकरी योजना या योजनेचा फॉर्म कसा भरायचा, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर भेटूया श्रोत्यांनो पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तेव्हापर्यंत धन्यवाद, नमस्कार.